अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम कळंब येथील तुळशीदास खंडारे वय 45 वर्ष हा गेल्या 3 दिवसा अगोदर गणेश विसर्जनादरम्यान नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला होता। त्याची गेल्या 3 दिवसापासून शोध मोहीम सुरू होती, मात्र त्याचा शोध लागू शकला नाही। येथील स्थानिक नातेवाईकांनी कुरणखेड येथील मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक यांच्याशी संपर्क साधला असता सोमवारी सकाळी टीमसह घटनास्थळी दाखल होऊन कळंब तालुका दर्यापूर ते शिरसदा पर्यंत पुराच्या वाहत्या पाण्यामध्ये शोध मोहीम राबविली असता त्या युवकाच्या एका नातेवाईकाला मृतदेह वाहत जात असताना दिसला। त्या मृतदेहाचा पाठलाग करीत मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अमरावती बचाव पथक यांच्या संयुक्त रीतीने त्या युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढून दर्यापूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला। यावेळी दर्यापूर पोलीस स्टेशनचे सिद्धार्थ आठवले व डोंगरे हे उपस्थित होते। शोध कार्यामध्ये सहभागी पथकातील जवान रणजित खोगरे, योगेश विजयकर, वीरेंद्र देशमुख, मंगेश पावडे, विजय मालटे, रवी घोगरे, शुभम दामोदर, संतोष कुकडे, अजय मालटे, मोहन वाघमारे, नजीर भाई यांनी मृतदेह सुखरूप बाहेर काढला। पुराच्या वाहत्या पाण्यामध्ये व वरून पाऊस सुरू असताना सुद्धा गंभीर परिस्थितीत आपत्कालीन बचाव पथकाच्या सदस्यांनी मृतदेह शोधून काढल्याबद्दल गावकऱ्यांनी या सर्व टीमचे कौतुक केले आहे। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळंब या गावात गेल्या 3 दिवसा अगोदर गणेश विसर्जनादरम्यान एक युवक नदी पात्रामध्ये वाहून गेला होता। याची माहिती आम्हाला भेटली असता अकोल्याचे उपजिल्हाधिकारी संजय खडसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणखेड येथील मा चंडिका आपत्कालीन बचाव टीम आज सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे। आमच्यासोबत अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम आणि NDRF टीम ही सुद्धा आमच्या सहकार्याला होती। आज त्या युवकाचा मृतदेह दापुरा या गावी शिरसदा या गावी आम्ही काढलेला आहे। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।